वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सावित्रीमाई फुले जयंती तालुक्यातील अहिल्यापूर गावात उत्साहात साजरी। पंचक्रोशीतील महिला भगिनींनी सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत घोषणाबाजी केली। वंचित तालुकाध्यक्ष अर्जुन वाघ यांनी सावित्रीमाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा चालू करत महिलांचा खरा सन्मान केला असे प्रतिपादन केले। यावेळी वंचित तालुकाध्यक्ष अर्जुन वाघ, उपाध्यक्ष संग्राम बनकर व पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते। 1 जानेवारी 1848 रोजी पुणे फुलेवाडा इथे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी फुलेवाडा इथे पहिली शाळा महिलांसाठी उघडली होती। त्याच पद्धतीनं महिलांना हक्क अधिकार मिळावा त्यासाठी त्यांनी जागा आपली शाळा उघडली। त्याच्यानंतर तेव्हा एवढा संघर्ष केला त्यांनी, अक्षरशः मनुवादी लोकांनी मनुवादी विचाराच्या लोकांनी त्यांच्यावर एवढे शेणाचे गोळे मारले, त्यांना चिखलाच्या गारा मुताबत चिखल त्यांच्या अंगावर फेकले, तरीसुद्धा त्यांनी हा संघर्ष सोडला नाही आणि या भारत देशाची जेवढी पण काही महिला असतील त्यांच्यासाठी एवढा परिश्रम केला त्यांनी एवढं संघर्ष केलं जेणेकरून या देशाची महिला शिक्षित व्हावी, ISI अधिकारी व्हावी, कलेक्टर व्हावी, जज व्हावी, यासाठी त्यांनी एवढा संघर्ष केला आणि या महिलांना शिक्षणाचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या मार्फत दिला। त्याच निमित्ताने या गावी आपण आज सावित्रीमाई फुले यांची जयंती साजरी करत आहोत। एवढंच सांगतो, धन्यवाद। जय भीम, जय ज्योती, जय क्रांती, जय संविधान, जय शिवराय, जय संविधान।